गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग टू ऑल. चला सगळेजण बघूया आता. आज आपल्याला घ्यायचा आहे अभंग अंकिला मी दास तुझा. अंकिला मी दास तुझा, रिटन बाय संत नामदेव. चला चला चला. मॅम इज व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. बेदमुथा मॅम इज व्हेरी गुड, एव्हरीबडी इज व्हेरी गुड. चलो माय डिअर फ्रेंड्स, बरोबर 7:05 झालेले आहेत. सगळेजण आता आलेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅडमने सगळ्यांची नावं घेतलेली आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. चला, म्हणतो ना आपण अंकिला मी दास तुझा. अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे शरण आलेला, दास म्हणजे सेवक, दास म्हणजे भक्त. मग मी तुला शरण आलेला सेवक आहे, मी तुला शरण आलेला भक्त आहे, असं म्हणताय संत नामदेव श्री विठ्ठलांना. संत नामदेव श्री विठ्ठलांना म्हणतायत अंकिला मी दास तुझा, मी तुझा शरण आलेला भक्त आहे, मी तुझा शरण आलेला दास आहे. आय एम फाईन, आय एम फाईन, आय एम फाईन. हेम्सवर्थ, क्रिस हेम्सवर्थ, गुड इव्हनिंग सर, हाऊ आर यू? आय एम फाईन माय डिअर. यू प्लीज गिव्ह युअर नेम टू मी. क्रिस हेमवर्थ, क्रिस हेम्सवर्थ, प्लीज गिव्ह युअर नेम टू मी. ओके. अंकिला मी दास तुझा हा अभंग आपल्याला बघायचा आहे. अभंग लिहिलेला आहे संत नामदेव यांनी. अभंग रिटन बाय संत नामदेव. अभंग रिटन बाय संत नामदेव. लक्षात घ्या, संत नामदेव मागच्या वर्षी तुम्हाला इयत्ता 9वीला, मागच्या वर्षी तुम्हाला इयत्ता 9वीला, मागच्या वर्षी इयत्ता 9वीला तुम्हाला एक कविता होती, संत कृपा झाली. संत कृपा झाली. ओके. हिमांशु शर्मा हा, क्रिस हेम्सवर्थ. ओके. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया. आठवतंय ना सगळ्यांना? ओके. मग त्यामध्ये एक उल्लेख केलेला होता. ओके. सगळे मला म्हणताय हाय सर. उन्नीथन घुले, बेदमुता, हिमांशु शर्मा, पटेल, लावण्या जगताप, घोडके, शहा, बोरसे, घुले, वाळके, जोशी, सारडा. ओके. मागच्या वर्षी तुम्हाला एक कविता होती, त्या कवितेचं नाव होतं संत कृपा झाली. आणि त्या संत कृपा कवितेमध्ये एक वाक्य लिहिलं होतं, नामा रचला रे किंकर, नामा रचला रे किंकर. मग नामा म्हणजे कोण? संत नामदेव. आणि संत नाम राजवर्धन, गुड इव्हिनिंग बेटा. संत नामदेवांनी हा जो वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय म्हणजे काय? वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत धर्म. वारकरी म्हणजे वैष्णव, वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त. विष्णूने अवतार घेतला होता विठ्ठलाचा, म्हणून विठ्ठलाचे भक्त, आणि म्हणून ते झाले वारकरी. आणि या वारकरी संप्रदायाची स्थापना, या भागवत धर्माची स्थापना केलेली आहे संत ज्ञानेश्वरांनी. संत ज्ञानेश्वरांनी स्थापना केली आणि संत तुकारामांनी कळस रचला. आणि संत नामदेवांनी या वारकरी संप्रदायाचा, या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर केला. नॉट ओनली इन महाराष्ट्र बट कंप्लीट इन इंडिया. या वारकरी संप्रदायाचा, या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तर तो केला आहे संत नामदेवांनी. लक्षात घ्या, संत नामदेव यांना संत शिरोमणी असं म्हणतात. संत शिरोमणी, संत शिरोमणी. मग संत शिरोमणी म्हणजे काय? शिरोमणी म्हणजे काय? माथ्यावर जेव्हा आपण मुकुट घालतो, त्या मुकुटाच्या मध्यभागी जो एक मणी असतो त्याला शिरोमणी म्हणतात. म्हणजे इन शॉर्ट, या सगळ्या संतांमध्ये जो मुकुटातल्या मण्यांसारखा तेजस्वी आहे असा म्हणजे कोण? संत नामदेव. यांना अग्रक्रम दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर या संत नामदेवांचे 61 अभंग, 61 अभंग हे शीख लोकांचा, शीख धर्मीयांचा
जो धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथाचं नाव आहे गुरु ग्रंथ साहेब. त्या धर्मग्रंथाचं नाव आहे गुरु ग्रंथ साहेब. आणि या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये त्यांच्या 61 अभंगांचा समावेश केलेला आहे, जे त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेत. आणि त्याला नाव दिले त्यांनी भक्त नामदेव की मुखबाणी. भक्त नामदेव की मुखबाणी असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. एक इन्फॉर्मेशन असावी म्हणून सांगतोय, बाकी काही नाही. लक्षात घ्या, हा अभंग लिहिलाय संत नामदेवांनी. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं अजिबात नाही. संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला, तुकारामांनी कळस चढवला, पण या भागवत धर्माचा, या वारकरी संप्रदायाचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो संत नामदेवांनी केला. संपूर्ण भारतभर केला. त्यांचं पंजाबमध्ये वास्तव्य होतं आणि पंजाबमध्ये वास्तव्य असताना त्यांनी काही अभंग रचले जे हिंदीमध्ये होते. त्यापैकी 61 अभंगांचा 61 अभंगांचा समावेश झालेला आहे. शीख लोकांचा जो धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब, यामध्ये ते 61 अभंग आहेत आणि त्या अभंगांना म्हटलेलं आहे भक्त नामदेवजी की मुखबाणी. सो अ व्हेरी ग्रेट संत. संत नामदेव हे शिंपी समाजामधले होते, पण ते विठ्ठलाचे कट्टर भक्त होते. ते विठ्ठलाचे कट्टर भक्त होते. या ठिकाणी प्रश्न विचारलाय मला सार्थक हिरण, म्हणतो सर अग्रक्रम म्हणजे काय? अग्रक्रम म्हणजे टॉपर्स मधले, जे टॉपर्स मधले संत आहेत त्या संतांमध्ये एक नाव घेतलं जातं संत नामदेवांचं. ज्ञानेश्वरांनी पाया रचला होता, संत तुकारामांनी कळस चढवला होता आणि संत नामदेवांनी काय केला होता, त्याचा प्रचार आणि प्रसार केला होता. संत एकनाथांनी काय केलं, त्याला पाठबळ दिलं, सपोर्ट केला आणि मग ती भागवत धर्माची इमारत तयार झाली. हे आपण मागच्या वर्षी अभंगामध्ये बघितलंय. ठीक आहे. अग्रक्रम म्हणजे आधीचा क्रम. अग्रक्रम म्हणजे आधीचा क्रम. उत्कट म्हणजे तीव्र. उत्कटचा अर्थ होतो तीव्र. उत्कट म्हणजे तीव्र. ध्रुव दीक्षित, उत्कटचा अर्थ होतो तीव्र. ओके, नाउ प्लीज पे अटेन्शन टुवर्ड्स मी. मग संत नामदेवांनी या अभंगामध्ये, लक्षात घ्या आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये 8वी 9वी 10वी 11वी 12वी या पाठ्यपुस्तकांमध्ये सगळ्यात आधी अभंगच का असतात, असा एक प्रश्न आपल्या सगळ्यांना असेल. की आपल्या याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये 8वीला होतो, 9वी 10वी सुरुवातीला अभंगच आहेत, 11वी 12वी सुरुवातीला अभंगच आहेत. का बरं? कारण लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये सगळ्यात आधी लिटरेचरला जर सुरुवात झाली असेल तर ती संत साहित्यापासून झाली. संत साहित्यापासून झाली. अजून मी काही शिकवलेलं नाहीये, त्या आधीच मला प्रश्न येत आहेत, त्यामुळे कृपया मी उत्तर देणार नाही. You will get all the answers of each and every question, but let me complete my things first. Okay, let me complete my things first. Thank you. Jagtap, let me complete my things first. तर मग संत नामदेवांनी या भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला आणि संत एकनाथांनी या भागवत धर्माला काय दिला, आधार दिला, पाठबळ दिलं. ठीक आहे. मग आता माझा प्रश्न म्हणजे आता हा मधून प्रश्न विचारला ना म्हणून गडबड झाली. आता महत्वाचा मुद्दा आपला हा चालू होता की आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुरुवातीला अभंगच का असतात. तर लक्षात घ्या, भारतामध्ये लिटरेचरची सुरुवात ही संत लिटरेचर पासून झाली, संत साहित्यापासून झाली आणि म्हणून सगळ्यात आधी आपल्या टेक्स्टबुक मध्ये अभंगच असतात. ठीक आहे. मग असा हा अभंग आहे, अतिशय साधा, सोपा आणि सरळ. संत नामदेवांनी जेवढे अभंग लिहिले सगळे अभंग अतिशय साधे, सोपे, सरळ आहेत, पटकन समजतात. पण यासाठी त्यांनी काय केलंय,
बघा आता नीट लक्ष द्या इकडे, प्रस्तावनेचा भाग बघा. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून, दृष्टांत म्हणजे उदाहरण. प्लीज take pencils in your hand and wherever necessary please write down the meanings. Please keep pencils in your hand and wherever necessary please write down the meanings. टेक्स्टबुक उघडायचं आहे आणि त्या टेक्स्टबुक मध्ये हे अर्थ लिहायचे. दृष्टांत म्हणजे उदाहरण. संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. याचना म्हणजे विनंती. याचना म्हणजे विनंती. याचना म्हणजे विनंती. म्हणजे इन शॉर्ट या अभंगामध्ये संत नामदेवांनी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहे आणि त्या उदाहरणामधून त्यांनी विठ्ठलाजवळ त्यांच्या कृपेची याचना केली आहे, त्यांच्या कृपेची विनंती केली आहे की हे परमेश्वरा, जेव्हा जेव्हा मी संकटामध्ये सापडेल, जेव्हा जेव्हा मी माझं काम करत असेल, तेव्हा ते काम करत असताना तू मला मदत कर, माझ्यावर कृपा कर, मला तुझा कृपा प्रसाद दे. अशा पद्धतीने संत नामदेवांनी वेगवेगळी उदाहरणं देऊन या अभंगामध्ये परमेश्वराच्या कृपेची विनंती केली आहे. द डिव्होटी संत नामदेव. डिव्होटी म्हणजे कोण? भक्त. संत नामदेव हे विठ्ठलाचे भक्त होते. ही वॉज द डिव्होटी ऑफ गॉड विठ्ठल. मग ते त्या ठिकाणी ही इज प्रेइंग टू लॉर्ड विठ्ठल की व्हेन आय विल बी इन ट्रबल प्लीज कम as fast as you can and save my life and complete my work. ओके, अशा पद्धतीने या अभंगामध्ये बाय गिव्हिंग डिफरंट एक्झाम्पल्स ही वॉन्ट्स the blessings of the God to complete his work without any obstacle. I think so. Now everybody understood. Yes or no? Yes or no? चला पटापट टाइप करा. Yes or no? या अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मग याचा अर्थ काय झाला? दृष्टांत म्हणजे उदाहरण. दृष्टांत म्हणजे उदाहरण. विविध म्हणजे वेगवेगळी. डिफरंट. याचना म्हणजे विनंती. बाय गिव्हिंग डिफरंट एक्झाम्पल्स ही वॉन्ट्स द ब्लेसिंग्स ऑफ द गॉड. आणि इथे गॉड कोण आहे? श्री विठ्ठल. लक्षात घ्या, जवळपास सगळ्या संतांनी विठ्ठलाला आपली आई मानलंय. विठ्ठलाला काय मानलंय? आपली आई मानलंय. आणि विठ्ठलाला आई मानलेलं आहे म्हणून सगळेजण काय म्हणतात? सगळेजण काय म्हणतात सांगा बरं? सर्व संतांनी विठ्ठलाला आई मानलेलं आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी विठ्ठलासाठी कोणता शब्द वापरतात? प्लीज इफ यू नो राईट डाऊन. जर तुम्हाला माहित असेल तर कृपया त्या ठिकाणी टाईप करा. प्लीज टाइप as fast as you can. चला लवकर, अजिबात वेळ वाया घालवू नका. विठ्ठलासाठी काय शब्द? बरोबर. राजवर्धन हंडोरे, तेजस देशमुख, झनकर, सार्थक हिरण. बेटा शब्द बदलून घ्यायचा. जगताप, ध्रुव दीक्षित, सोनावणी, पराशरे, पवार, आहेर, परेरा, निकिता, कुलकर्णी, तुपलोंडे, गायकर, गुजराणी, सपकाळे, हिरण. Oh, my chat box is moving so fast. Now I can't read, but I got the correct answer called as माऊली. विठ्ठलासाठी कोणता शब्द वापरतो आपण? विठू माऊली. बरोबर, विठू माऊली. कुलकर्णी एकदम बरोबर सांगितलंय, विठू माऊली. म्हणतो ना आपण पुंडलिकावर देव, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातली लोक घोषणा देत असतात आणि ते या विठ्ठलाला आपली आई मानतात. ते विठ्ठलाला काय मानतात? आई मानतात. आणि जेव्हा संत नामदेव विठ्ठलाला आई मानतात तेव्हा त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जेव्हा
एखादा पुत्र संकटामध्ये सापडतो, जेव्हा एखादा पुत्र संकटामध्ये सापडतो तेव्हा त्याची आई धावत जाते आणि त्या बाळाची मदत करते, त्या पुत्राची मदत करते, त्या मुलाची मदत करते. आणि ज्या पद्धतीने आई आपल्या मुलाची मदत करते त्याच पद्धतीने हे विठ्ठला तू पण माझी माऊली आहेस, तू माझी आई आहेस, तू माझ्यासाठी आईसारखा आहेस. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला माझ्या कामामध्ये संकट येतील, अडचणी येतील, तेव्हा तेव्हा तू पटकन काय करायचं, धावत यायचं, माझी मदत करायची. ठीक आहे. मग अशा पद्धतीने या ठिकाणी परमेश्वर कृपेची याचना केली आहे. अभंगाचं नाव आहे अंकिला मी दास तुझा, रिटन बाय संत नामदेव. संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, नॉट ओनली इन महाराष्ट्र बट कम्प्लीट इन इंडिया. एवढंच नाही, इन पंजाब त्यांच्या जो धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहेब त्यामध्ये 61 अभंग आहेत. सगळ्यांना ही माहिती मिळालेली आहे. जाऊया आता आपण अभंगाकडे. लक्षात घ्या, नीट लक्ष द्या इकडे, नाईसली. आता मी जेवढी प्रश्न विचारेल त्या सगळ्या प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तर द्यायची. गिव्ह मी प्रॉपर आन्सर्स. ओके. आणि मी विचारेल तीच उत्तर द्यायची, बाकी उत्तर द्यायची नाही. आता मला या ठिकाणी 3 चित्र आहेत. 3 पिक्चर्स यू कॅन सी ओव्हर हिअर. हे 3 पिक्चर तुम्हाला जे दिसले या तिघांचंही नाव पटापट टाईप करा. व्हॉट यू, तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला काय काय दिसतंय, या 3 चित्रांची नावं पटापट पटापट त्या ठिकाणी टाका. चला पटापट टाईप करा. 3 पिक्चर्स आर ओव्हर हिअर. विच आर दे? राईट डाऊन ऑल 3 नेम्स. तिन्ही यांचं नाव लिहा. ओके. दिशाने उत्तर लिहिलेलं आहे. दिशाने उत्तर लिहिलंय फायर बेबी आई. लावण्या फायर बेबी आई. निकिता परेरा आग बाळ आई. भुजाणी फायर बेबी मदर. तिन्ही नावं जो लिहिल तेच मी वाचणार आहे फक्त. आर्या वाघ आग बाळ आणि आई. आहेर शार्दूल आग बाई आई. ओके. आग बाळ आई असं दिलंय. राजपूत ओके, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. अग्रवाल हिरण झनकर तुपलोंडे येवला. अमिषा पूर्ण उत्तर लिहायचं बेटा. अर्पिता गरुड व्हेरी गुड, नाईस, फंटॅस्टिक. देशमुख व्हेरी गुड. शिंदे बरोबर आहे. कुलकर्णी बरोबर आहे. दीक्षित बरोबर आहे. पराशरे बरोबर आहे. बिरारी पवार वाघ सोनवणी गोसावी माळी पटेल गायकर कांबळे मालसाणे मस्के जैन सपकाळे कुलकर्णी कुटे हंडोरे राजवर्धन भोये. बाप चला चला, आता नाही. बापरे 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 बापरे. चॅट बॉक्स इज मूविंग सो फास्ट की आय कॅनॉट. ओके, नाव आय कॅन. कुलकर्णी मस्के सारडा गोसावी जाधव बागुल आभाळे पटेल खैरनार वाबळे आहेर येवला बिरारी. ओके. आता बघा इथे काय होतं. 2 मिनिटं आता बस. चॅट बॉक्स बंद ठेवा. कोठावदे बरोबर आहे उत्तर. आता इथे तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतंय की बाळ गोइंग टुवर्ड्स फायर. बाळ हे गोइंग टुवर्ड्स फायर. आणि अचानकपणे कोणी बघितलं? आईने बघितलं. अचानकपणे आईने बघितलं की आपलं बाळ हे आगीच्या दिशेने जात आहे. ही इज गोइंग टुवर्ड्स फायर. व्हॉट विल हॅपन? व्हॉट विल हॅपन? बघा, आई बघते बाळाकडे, बाळ चाललंय आगीकडे. अशा वेळेला काय होईल? व्हॉट विल हॅपन? प्लीज पटकन सांगा. पटकन सांगा. पटकन सांगा. बाळ हे आगीच्या दिशेने चाललेलं आहे. आईने बघितलं आणि त्यावेळेला आई काय करेल? ओके. हिमांशु शर्मा सिंग मॉम इज कमिंग टू रेस्क्यू द बेबी. येस. अजून कोण कोण सांगताय? ती तिच्या बाळाला वाचवेल. आर्या वाघ म्हणते. पवार काय म्हणतोय? पवार बाळ चुकीचं काही पण नाही लिहायचं. मॉम इज कमिंग टू रेस्क्यू हर द बेबी. ती तिच्या बाळाला वाचवेल. मदर विल ट्राय टू सेव्ह हर चाइल्ड. ओके. चौधरी म्हणते शी विल रन अँड सेव्ह हिम. ओके. आई त्या बाळाला वाचवेल. आई त्या बाळाला वाचवेल. आई त्या बाळाला वाचवेल. आई त्या बाळाला वाचवेल. शी विल कम. शी विल रन. शी विल रन. शी विल रन अँड शी विल सेव्ह द चाइल्ड. ओ हो 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 हो. करेक्ट आन्सर बाय एव्हरीबडी. व्हेरी नाईस आन्सर. जाधव राजपूत सर्वज्ञ कोळंबे बिरारी कुटे भुरे भोये घुले पवार खोडे अभिलाषा पाटील येवला
पवार, खैरनार, अहेर, सोनावणी, देशपांडे, भुटा, जैन, अध्यरू, व्योम, ऋषी जनकर, वाबाळे. ओके, व्हेरी नाईस. काय जबरदस्त उत्तर दिले तुम्ही सगळ्यांनी. जेव्हा बाळ हे आगीजवळ पोचतंय आणि ते आई बघते, अशा वेळेला आई पटकन धावत जाईल आणि ती आपल्या बाळाला उचलेल. शी विल सेव्ह हर. ती क्षणाचाही विलंब करणार नाही, ती थोडा वेळही थांबणार नाही, कारण ती आई आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, माता माणसाला तारणारी, आणि ती आहे दयाळू, ती आहे मायाळू. ती जेव्हा आपल्या मुलाकडे बघेल, अरे बापरे, माझं बाळ पुढे चाललेलं आहे फायरच्या दिशेने, तिथे आग आहे आणि माझं बाळ आगीमध्ये गेलं तर काय होईल, अरे बापरे, मी पळत गेलं पाहिजे. आई पळत जाईल, पटकन बाळाला उचलेल आणि आपल्या जवळ घेईल आणि सांगेल, तिकडे जायचं नाही. नो नो नो, यू डोंट हॅव टू गो दॅट साइड. म्हणजे आई पटकन धावत जाईल, बाळाला पकडेल आणि आगीपासून त्या बाळाचं रक्षण करेल. मग जर तुम्हाला ह्या 3 गोष्टी समजलेल्या आहे, जर तुम्हाला ह्या 3 गोष्टी समजलेल्या असतील तर बघा, तुमचा पहिला स्टॅन्झा झालाय. काय आहे पहिला स्टॅन्झा? प्लीज सी नाउ. काय बघा इथे, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अभंग या पद्धतीने वाचतात, अभंग या पद्धतीने वाचतात. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. कृपया सगळ्यांनी हातामध्ये पेन्सिल घ्या, आपलं टेक्स्टबुक बाहेर काढा, काढलेलं नसेल तर, आणि त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये पेन्सिल घेऊन त्या ठिकाणी जे जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ लिहा. त्या शब्दांच्या खाली, त्या शब्दांच्या वरती, त्या शब्दांच्या बाजूला तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जमेल त्या त्या ठिकाणी तुम्ही त्या शब्दांचा अर्थ लिहा. अर्थ लिहिल्याशिवाय पुस्तक बंद करू नका, कारण शब्दांचे अर्थ अत्यंत महत्वाचे आहेत. समर्पयामी, हातामध्ये पाणी घ्या आणि सोडा. गंमत केली. ओके. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी, अग्नी म्हणजे आग, अग्नी म्हणजे आग. माझी म्हणजे मध्ये, माझी म्हणजे जवळ, पडे म्हणजे पडणे, बाळू म्हणजे बाळ, माता म्हणजे आई, धावे म्हणजे धावणे, आणि कनवाळू म्हणजे दयाळू किंवा मायाळू. सो एव्हरीवन हॅज टू राईट द मीनिंग. सगळ्यांना अर्थ लिहायचा आहे. काय अर्थ आहे बघा, अग्नी माझी पडे बाळू. आता ह्या ठिकाणी माझी म्हणजे याचा अर्थ खरा होतो मध्ये, पण ह्या ठिकाणी असं नाही घ्यायचं की बाळ आगीमध्ये पडलं आणि मग आईने उचललं. नो 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 नो, नॉट लाईक दॅट. बाळ आगीजवळ गेलं आणि आई धावत आली आणि आईने आपल्या बाळाला उचललं आणि त्याचं रक्षण केलं, असा अर्थ आहे. ओके, प्लीज सी वन्स अगेन. अग्नी म्हणजे आग, माझी म्हणजे मध्ये, मध्ये नाही घ्यायचा अर्थ, काय घ्यायचा, जवळ. पडे म्हणजे पडणे, बाळू म्हणजे बाळ, माता म्हणजे आई, धावे म्हणजे धावणे, आणि कनवाळू म्हणजे मायाळू, कनवाळू म्हणजे दयाळू. अर्थ काय मिळाला? जेव्हा बाळ हे अग्नी जवळ जाते, आगी जवळ जाते, फायर जवळ जाते, तेव्हा त्याची दयाळू आई ही पटकन धावत जाऊन त्या बाळाचं रक्षण करते, त्या बाळाला वाचवते. एव्हरीबडी गॉट दिस? सगळ्यांना समजलंय? सगळ्यांना समजलं असेल तर मी पुढे जाईल. If everybody understood, then I will go forward. सगळ्यांना पहिला स्टॅन्झा समजलेला आहे का? If yes, give me ठेंगा. If yes, give me ठेंगा. त्या ठिकाणी लाईकचं बटन आहे, लाईक आहे त्या ठिकाणी लाईक शेअर करा. जर तुम्हाला त्या ठिकाणी समजलं असेल तर कृपया त्या ठिकाणी लाईकचं आहे, लाईक शेअर करा पटापट. चला, वेळ वाया घालवू नका. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी म्हणजे आग, माझी म्हणजे जवळ, बाळू म्हणजे बाळ, माता म्हणजे आई, धावे म्हणजे धावणे, कनवाळू म्हणजे दयाळू. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, फंटास्टिक. सगळ्यांना समजलेलं आहे, सगळ्यांनी ठेंगा दिलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी आता पुढे जातो. चला मग नीट लक्ष द्या. नाउ वी आर गोइंग अगेन फॉरवर्ड. ओके, थँक्यू. चला जाऊया पुढे. ओके, आता इथे तुम्हाला 3 चित्र दिसत आहेत, 3 चित्र. Again, you will see 3 pictures over here. 3 pictures over here.
आता मला सांगा पहिल्या पिक्चर मध्ये कोण आहे? हु इज देअर इन फर्स्ट पिक्चर? पहिल्या चित्रामध्ये कोण आहे? पटापट पहिल्या चित्रामध्ये कोण आहे ते मला पटकन सांगा. हु इज देअर इन फर्स्ट पिक्चर? चला बरोबर, सार्थक हिरण, फंटास्टिक आन्सर. कोण आहे? विठ्ठल आहे. ओके, कोण आहे? विठ्ठल आहे. आता मला सांगा, विठ्ठल माऊली, ध्रुव दीक्षित म्हणतो लॉर्ड विठ्ठल, सर्वज्ञ भागवत म्हणतो लॉर्ड विठ्ठल, एक म्हणतो विठ्ठल, एक म्हणतो विठ्ठल माऊली, एक म्हणतो श्री विठ्ठल. व्हेरी गुड, नाईस आन्सर बाय एव्हरीबडी. दिशा म्हणते विठ्ठल माऊली, तुपलोंडे विठ्ठल माऊली. ओके, सो एव्हरीबडी इज गिव्हिंग करेक्ट आन्सर, नो प्रॉब्लेम. आता मला सांगा, या दुसऱ्या पिक्चर मध्ये काय काय दिसतंय? दुसऱ्या पिक्चर मध्ये काय दिसत आहे? इन सेकंड पिक्चर what you can see, please type as fast as you can. In second picture what you see? चला 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 चला. ओके, दुसऱ्या पिक्चर मध्ये काय दिसतंय सगळ्यांना? इन सेकंड पिक्चर व्हॉट यू सी, तुम्ही काय बघताय ते सांगा मला पटकन. इन सेकंड पिक्चर व्हॉट यू कॅन सी, बरोबर आहे. विठ्ठल आणि संत नामदेव विठ्ठल माऊलीचे याचना करतायत, दर्शन करत आहेत. व्हेरी गुड. संत नामदेव आणि लॉर्ड विठ्ठल. ओके, संत नामदेव प्रेइंग टू माऊली, गुजराणीचं म्हणणं आहे. लावण्य म्हणते संत नामदेव विठ्ठलाची प्रार्थना करतायत. सपकाळे म्हणतो संत नामदेव ओके दर्शन करत आहे. मालसाने संत नामदेव बरोबर आहे. ओके, सो एव्हरीबडी इज सेइंग सेम आन्सर, नो प्रॉब्लेम. देशपांडे, वाघ, हंडोरे, राजवर्धन, शिंदे, सारडा, जाधव, कुटे, शहा, राजोळे, वाघ, देशपांडे, सिद्धी वाघ, आभाळे, रूपा, कोळंबे, वाबळे, भोये, घुले, शहा. एव्हरीबडी आन्सर करेक्ट. ठाकरे, जनकर, पाटील, उन्नीथन, कृष्णा पाटील, आयुष शहा. ओके ओके, एव्हरीबडी इज गिव्हिंग मी करेक्ट आन्सर. अँड देन जर तुम्ही तिसरं चित्र बघितलेलं असेल तर तिसऱ्या चित्रामध्ये पण काय आहे? सेम थिंग. दुसऱ्या चित्रामध्ये त्या ठिकाणी संत नामदेव हे बसून त्या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना करतायत. आणि तिसऱ्या चित्रामध्ये संत नामदेव हे बघा दोन्ही हात वरती केलेले आहेत आणि काय करतायत ते? संत नामदेव दोन्ही हात वर करून काय करतायत? इन थर्ड पिक्चर इफ यू विल सी, त्यांचे हात असे वरती आहेत आणि ते त्या विठ्ठलाजवळ काय करतायत? सांगा मला आता काय करतायत? बघा आपल्या प्रस्तावनेमध्ये हा शब्द येऊन गेलाय. प्रस्तावनेमध्ये बरोबर आहे. आर्या वाघ, फंटास्टिक माय डिअर. मला जे आन्सर पाहिजे होतं ते बरोबर मिळालं. व्हेरी गुड. नो माय डिअर वन्स. काय म्हटलंय? या अभंगा संत नामदेवांनी परमेश्वर कृपेची याचना केली आहे. याचना म्हणजे विनंती. सो संत नामदेव काय करतायत? परमेश्वराला विनंती करतायत, परमेश्वराकडे परमेश्वर कृपेची याचना करतायत. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, फंटास्टिक. ओके बरोबर आहे. आता नीट बघा, तुम्हाला जर हे समजलं असेल की श्री विठ्ठल आणि संत नामदेव यांच्यामध्ये माता आणि मुलगा असं रिलेशन आहे, असं नातं आहे. आणि म्हणून मुलगा हा त्या आपल्या आईकडे म्हणजे श्री विठ्ठलाकडे याचना करतोय. काय याचना करतोय? की ज्या पद्धतीने बाळ हे आगीमध्ये पडलं होतं तेव्हा माता धावत आली आणि तिने त्या बाळाचं रक्षण केलं, तिने त्या बाळाला वाचवलं. त्याच पद्धतीने हे परमेश्वरा, जेव्हा जेव्हा माझं काही काम असेल आणि त्या कामामध्ये जर काही अडथळे आले, काही संकट आली, तर कृपया तू धावत ये आणि माझी मदत कर. मग काय भानगड आहे ही बघूया पुढे. तैसा धावे माझी आकाजा, अंकिला मी दास तुझा. तैसा धावे माझी आकाजा, अंकिला मी दास तुझा. तैसा म्हणजे तसा, तैसा म्हणजे तसा किंवा त्याप्रमाणे. तैसा धावे म्हणजे धावणे. माझिया म्हणजे माझ्या. काजा म्हणजे काम, काजा म्हणजे कार्य.
अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे शरण आलेला. अंकिला म्हणजे शरण आलेला आणि दास म्हणजे सेवक, दास म्हणजे भक्त. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. मग ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचं रक्षण करते, आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी ती मायाळू, ती कनवाळू, ती दयाळू, ती वात्सल्यमूर्ती, ती आई, ती माता त्या बाळाचं रक्षण करण्यासाठी धावत येते, त्याच पद्धतीने तैसा धावे माझी या काजा, माझ्या कामामध्ये माझं रक्षण करण्यासाठी, माझ्या अडचणी सोडवण्यासाठी, संकटांचा सामना करण्यासाठी हे परमेश्वरा तू धावत ये. का बरं धावत ये? कारण अंकिला मी दास तुझा, मी तुला शरण आलेला सेवक आहे, मी तुला शरण आलेला भक्त आहे. आय एम युअर डिवोटी. मी तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे, मी तुझा भक्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी तुला शरण आलेलो आहे. आय एम कम्प्लिटली सरेंडर टू यू. बघा लक्षात घ्या, जेव्हा मनुष्य आपल्या स्वतःला सरेंडर करतो ना, त्यावेळेला तो ज्या व्यक्तीला सरेंडर करतो त्या व्यक्तीने मग डिसिजन घ्यायचा की याचं काय करायचं, व्हॉट टू डू. म्हणून संत नामदेव म्हणतात की मी आता तुला पूर्णपणे सरेंडर केलंय, मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे. आता जेव्हा जो व्यक्ती शरण येतो ना, तेव्हा जो व्यक्ती शरण येतो ना, तेव्हा त्याची काळजी तो ज्याला शरण गेलेला आहे ना त्याने घ्यायची असते. मग या ठिकाणी संत नामदेव हे श्री विठ्ठलाला शरण गेलेले आहेत आणि म्हणून आता माझी सगळी जबाबदारी तुझी आहे. यू आर माय मदर अँड यू हॅव टू सेव्ह मी. म्हणून काय म्हटलंय बघा पुन्हा एकदा, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. त्याचप्रमाणे माझ्या कोणत्याही कामासाठी, माझं कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी तू धावत ये, कारण मी तुझा शरण आलेला दास आहे, मी तुझा शरण आलेला भक्त आहे. सगळ्यांना हा सेकंड स्टँजा समजलाय का? इफ इट इज से येस. आणि तुम्ही सगळे अर्थ लिहितायत का तेही मला सांगा. तुम्ही सगळे अर्थ लिहितायत का तेही मला सांगा. चला पटकन पटकन. इफ यू अंडरस्टूड दिस सेकंड स्टँजा देन आय विल गो फॉरवर्ड. इफ इट इज से येस, फास्ट 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 फास्ट. जर समजलं असेल तर येस म्हणा, नसेल समजलं तर रिपीट म्हणा. आय हॅव नो प्रॉब्लेम. ओके. सारडा, रॉकर, पराशरे, शार्दूल आहेर, अभिलाषा खोडे म्हणते येस 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 सर वी गॉट इट. हिमांशु शर्मा म्हणतो मला समजलंय. कुठे म्हणतो मला समजलंय. दिशा गुजराणी सकाळी पण होती, ती पण म्हणते समजलंय. खेरनार म्हणतो समजलंय. गायकर म्हणते समजलंय. राजोळे, ध्रुव दीक्षित, वाघ, खोडे, कडवे, आहेर, रॉकर, तुपलोंडे, भुरे, कांबळे, बिरारी, पवार, कोळंबे, कुलकर्णी, झनकर, गवळी, जैन, रॉकर, चौधरी, उन्नीथन, आलिया चनेगावकर, हिरण, सार्थक, भोये, घुले, रॉकर, अग्रवाल, व्योम, ठाकूर, पटेल, कुलकर्णी, झनकर, देशमुख, वाबळे, देशपांडे, राजवर्धन, जाधव, भुरे, आभाळे, जवंजाळे, सर्वज्ञ, गौरव, भोजानी, गरुड, सपकाळे, गवळी, देशपांडे, मालसाने, अध्येरू, भुरे, चौधरी, झांबड, वारंगुसे, शिंदे, चॅटबॉक्स मूविंग 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 मूविंग. I can't now. I can't read. Oh, not possible. लक्षात घ्या बरं का, नीट लक्ष द्या इकडे. भगवान विठ्ठल, श्री विठ्ठल आहे ना, या धर्तीवर जेवढे देव झालेत ना, सगळ्यांनी जन्म घेतलाय. त्या प्रत्येकाला कुठेतरी आई वडील होते, पण श्री विठ्ठल असे एकमेव देव आहेत. असा हा एकुलता एक असा परमेश्वर आहे की जो कोणाच्याही पोटी जन्माला आला नाही, डायरेक्ट त्याने अवतार धारण केला. डायरेक्ट त्याने अवतार धारण केला. म्हणजे भगवान विष्णूंनी अवतार धारण केला आणि ते विठ्ठल बनून पंढरपूरला आले. बेतमुथा
बेदमुथा, तुझं नाव काय रे बेदमुथा? प्लीज बेदमुथा, आय वॉन्ट युअर नेम. बेदमुथा, आय वॉन्ट युअर नेम. बेदमुथा. ओके बेटा. लावण्या चौधरी, दिशा, मला माहिती तुम्ही सकाळी पण होते. नो प्रॉब्लेम, यू आर डुईंग रिव्हिजन, आय हॅव नो प्रॉब्लेम. बट बेदमुथा, बेदमुथा विल गिव्ह द नेम टू. बेदमुथा, प्लीज राईट डाऊन युअर नेम. बेदमुथा, please write down your name as fast as you can. Wherever you are, I can see you nicely. Beedmutha, please write down your name. Beedmutha, write down your name. Okay. तर आपला विषय असा होता की विठ्ठलाने म्हणजे विठ्ठल अवतार जो आहे हा डायरेक्टली परमेश्वराने घेतलेला अवतार आहे. नो मॉम नो डॅड, डायरेक्टली घेतलेला अवतार आहे. आणि मग या पाठीमागे भरपूर मोठी स्टोरी आहे. आणि सकाळी सकाळी ती लावण्या मला म्हणाली होती की पाटील सर स्टोरी सांगा, पाटील सर स्टोरी सांगा. आणि म्हणून मी आता संध्याकाळच्या बॅचला सुद्धा काय करतोय, ती स्टोरी सांगतोय. मी सगळ्यांना ती स्टोरी सांगतोय, काही काळजी करू नका. आय एम गिव्हिंग एव्हरीबडी, मी ती सगळ्यांना स्टोरी सांगतोय, काही काळजी करू नका. ओके. कृष्णा पाटील, आय वॉज देअर. राजपूत म्हणतो मी पण होतो. भुजानी म्हणते मी पण होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जे होते व्हेरी नाईस, फंटास्टिक. बेदमुथा, बेदमुथा तू तुझं नाव नाही टाकलं नाव. बेदमुथा, आय वॉन्ट युअर नेम. आय वॉन्ट युअर नेम. बेदमुथा, राईट डाऊन युअर नेम प्रॉपरली. ओके. तर मग लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी सांगतो रिअल गॉड मॉम अँड डॅड. रिअल गॉड मॉम अँड डॅड. तर काय झालं, या पंढरपूरमध्ये एक पुंडलिक नावाचा भगवान विष्णूंचा भक्त होता. पुंडलिक नावाचा भगवान विष्णूंचा एक भक्त होता. आणि तो मातृदेवो भव पितृदेवो भव, माझ्यासाठी आई देव आहे, माझ्यासाठी वडील देव आहेत. पिता लाईक अ गॉड, माता लाईक अ गॉड. आणि आई वडील वृद्ध झालेले आहेत. आणि हा जो पुंडलिक आहे, भक्त पुंडलिक भगवान विष्णूंचा, हा कंटिन्युअसली आई वडिलांची सेवा करतो. आणि आई वडिलांची सेवा करता करता तो देवाचं नाव घेतो. लक्षात घ्या, देवाचं नाव घेता घेता तो परमेश्वर, देवाचं नाव घेता घेता तो आई वडिलांची सेवा करत नाही. माझं वाक्य उलट आहे. तो आई वडिलांची सेवा करता करता देवाचं नाव घेतो. आणि मग भगवान विष्णूंना वाटलं की हा इतका कट्टर पितृभक्त आहे, हा इतका कट्टर मातृभक्त आहे, मग आपण याची परीक्षा बघितली पाहिजे. आय हॅव टू टेक हिज एक्झामिनेशन. मग एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा म्हणजे काय घ्यायची, तर याच्या जीवनामध्ये अशी संकट आणायची की हा आपल्या आई वडिलांची सेवा करायला नको. म्हणजे याला आई वडिलांची सेवा करण्यापासून दूर करायचं, प्रवृत्त करायचं, बाजूला ढकलून द्यायचं. आणि भगवान विष्णूंनी त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट आणली. पण या सगळ्या संकटांचा त्या भक्त पुंडलिकाने सामना केला, पण त्याने आई वडिलांची सेवा करायचं बंद केलं नाही. आणि मग असंही म्हटलं जातं की जेव्हा भक्त हा परमेश्वराच्या परीक्षेमध्ये पास होतो, तेव्हा त्या ईश्वराला, त्या भक्ताला दर्शन द्यावंच लागतं. When devotee pass, then God has to come and he has to give darshan to his devotee. झालं काय, इथे हा जो भक्त पुंडलिक आहे हा परमेश्वराच्या प्रत्येक परीक्षेमध्ये पास झाला, पण त्याने आई वडिलांची सेवा करणं बंद केलं नाही. माशाच एके रात्री हा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय दाबत होता. आई वडील खूप वृद्ध आहेत आणि पाय दाबता दाबता वडील आणि आईला, म्हणजे वडिलांना आणि आईला नुकतीच झोप लागलेली होती. जस्ट स्लेप्ट. आणि त्याच वेळेला भगवान विष्णूंनी काय केलं, विठ्ठलाचा अवतार धारण केला. आणि विठ्ठलाच्या अवतारामध्ये ते डायरेक्टली ही केम इन द पुंडलिक्स हाऊस. त्याचं हाऊस म्हणजे काय, त्याचं एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीमध्ये डायरेक्टली भगवान विष्णू
यांनी विठ्ठलाचा अवतार धारण केला आणि तो अवतार धारण करून दे डायरेक्टली केम इन टू द हट ऑफ भक्त पुंडलिक. जसे ते त्या ठिकाणी आले, भक्त पुंडलिकाला समजलं की भगवान विष्णू विठ्ठलाच्या अवतारामध्ये आज मला दर्शन द्यायला आलेले आहेत. आता लक्षात घ्या, आपल्यासारखं जर कोणी असता आणि जर आपल्याला खरोखर परमेश्वराचं दर्शन झालं असतं ना, तर आपण सगळं काम सोडून दिलं असतं, धावत धावत परमेश्वराकडे गेलो असतो, त्याचे पाय धरले असते आणि भरपूर काही डिमांड पूर्ण करून घेतल्या असत्या. पण इथे तसं झालं नाही. भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पायच दाबतोय. त्याला माहितीये जर मी हात काढले तर कदाचित त्यांची झोप मोडेल, आणि त्यांची झोप मोडली तर माझ्याकडनं खूप मोठं पाप घडेल. ते घडायला नको, पण परमेश्वर तर माझ्या घरामध्ये आलेला आहे आणि आलेल्या पाहुण्याचं आपण स्वागत केलंच पाहिजे. मग करायचं काय? करायचं काय? मग अशा वेळेला त्याने काय केलं, डावीकडे उजवीकडे असं बघितलं, डावीकडे उजवीकडे बघितलं आणि डावीकडे उजवीकडे बघत असताना त्याला अचानकपणे एक वीट दिसली. ही सॉ वन ब्रिक. भक्त पुंडलिक सॉ वन ब्रिक. मग त्याने काय केलं, एक हात असा पायावरच ठेवला, एक हात पायावरच ठेवला आणि दुसऱ्या हाताने ती ब्रिक उचलली, दुसऱ्या हाताने ती ब्रिक उचलली आणि ब्रिक उचलून त्याने ती मागे फेकली. ही थ्रोड बॅक. ती ब्रिक त्याने उचलली आणि ती अशी मागे फेकली. मागे कुणीकडे फेकली? जिथे भगवान विष्णू विठ्ठलाच्या अवतारामध्ये आलेले होते त्यांच्या समोर फेकली. आणि बघा बरं, ह्या ठिकाणी भक्त डिवोटी इज गिव्हिंग ऑर्डर टू द गॉड. भक्त गिव्हिंग ऑर्डर टू द गॉड. आणि तो काय ऑर्डर देतोय बघा नीट. त्या ठिकाणी भक्त पुंडलिक म्हणतात, हे परमेश्वरा, मी आई वडिलांची सेवा करतोय, इथून मी हलू शकत नाही, इथून मी हलू शकत नाही, पण मी तुला उभं राहण्यासाठी एक वीट दिलेली आहे. कृपया त्या विटेवर उभा राहा. जोपर्यंत माझी आई वडिलांची सेवा पूर्ण करत नाही तोपर्यंत शांतपणे उभं राहायचं, अजिबात हलायचं नाही. भक्त पुंडलिक गेव ऑर्डर टू श्री विठ्ठल मीन्स श्री विष्णु, लॉर्ड विष्णु, कि जब तक मेरी सेवा पूरी नहीं हो जाती तब तक आप यहां से नहीं हिलोगे. अगदी शांततेने उभे राहा. आणि मग तुम्ही बिलीव्ह करणार नाही, माझं त्या विटेवर उभं राहायचं. विटेवर, आता वीट किती छोटी असते. मग त्यामुळे त्यांनी दोन्ही पाय जवळ घेतले, विठ्ठलांनी दोन्ही पाय जवळ घेतले आणि त्या विटेवर उभे राहिले. ही स्टूड अँड ऑन दॅट ब्रिक. आता मला सांगा, विटेवर उभं राहायचं, वीट एवढी एवढी छोटीशी, मग बॅलन्स करावं लागेल ना. म्हणून त्यांनी काय केलं, दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि ते आता आपल्या भक्ताकडे बघतायत, व्हॉट ही इज डुईंग. आणि त्या दिवसापासून असं म्हटलं जातं की श्री विठ्ठल हे त्या विटेवर उभे आहेत. उभा विटेवरी कर कटेवरी ठेवून या. मग असा त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. समजलं का? आणि त्यामुळे आणि सो दिस इज द स्टोरी. म्हणजे काय की परमेश्वर आलेला असताना सुद्धा त्या भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करणं थांबवलं नाही. परमेश्वराला अक्षरशः उभं केलं. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, रियल गॉड, मॉम अँड डॅड. आई वडिलांची सेवा करा आणि त्यांची सेवा करता करता मग देवाचं नाव घ्या. ठीक आहे? ओके, व्हेरी नाईस, फंटास्टिक. मग सगळ्यांना समजलंय. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. मग आपण 2 स्टॅन्झा बघितले. 2 स्टॅन्झामध्ये अर्थ असा मिळाला की जेव्हा बाळ हे आगीच्या दिशेने जातं तेव्हा आई त्या ठिकाणी पळत पळत जाऊन त्या ठिकाणी त्या बाळाचं रक्षण करते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, तू माझ्यासाठी आईसारखा आहेस, म्हणून तू सुद्धा माझ्या प्रत्येक कामामध्ये धावत येऊन मला मदत करत जा, संकटापासून वाचवत जा, कारण मी तुला शरण आलेला दास आहे. एनी प्रॉब्लेम? सगळ्यांना समजलंय? सगळ्यांना समजलंय? सगळ्यांना समजलंय? एव्हरीबडी गॉट इट? एव्हरीबडी गॉट इट? कॅन आय गो फॉरवर्ड? कॅन आय गो फॉरवर्ड?
कॅन आय गो फॉरवर्ड? व्हेरी गुड, व्हेरी नाईस, फंटास्टिक. आणि मग त्या ज्या झोपडीमध्ये भगवान विठ्ठल त्या पुंडलिकाला दर्शन द्यायला आलेले होते, त्याच ठिकाणी आता विठ्ठलाचं मंदिर बनवलेलं आहे आणि त्याच ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती आहे. नीट बघा, विठ्ठलाची मूर्ती सिंगल आहे, एकटी मूर्ती आहे. ठीक आहे, ओके. दिस इज द स्टोरी बिहाइंड इट. ओके. आणि म्हणून म्हणतात, लक्षात घ्या, प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये एक कुलदेव असतो आणि एक कुलदेवता असते. कुलदेव, कुलदेवता. त्या पद्धतीने या संपूर्ण महाराष्ट्राचा कुलदेव कोण आहे? तर पंढरपूरचा विठ्ठल. या संपूर्ण महाराष्ट्राचा कुलदेव कोण आहे? तर पंढरपूरचा विठ्ठल. म्हणून आषाढी आणि कार्तिकी एकादशीला त्या पंढरपूरमध्ये जवळपास 8 ते 10 लाख डिवोटी आलेले असतात. 8 to 10 lakh devotees are coming on Kartiki Ekadashi and Ashadi Ekadashi to take darshan of Lord Vittal. ओके, जाऊया पुढे. बघा पुढचा स्टॅन्झा. त्याआधी नाउ सी द पिक्चर्स नाइसली. सी द पिक्चर्स नाइसली. आता मला सांगा, मी जे विचारेल तेच उत्तर द्यायचं. पहिल्या पिक्चर मध्ये काय दिसतंय? व्हॉट यू सी इन फर्स्ट पिक्चर प्लीज. तुम्हाला सर्वांना पहिल्या पिक्चर मध्ये काय दिसतंय? प्लीज पटापट टाइप करा. टाइप ॲज फास्ट ॲज यू कॅन. टाइप ॲज फास्ट ॲज यू कॅन. टाइप ॲज फास्ट ॲज यू कॅन. पहिल्या पिक्चर मध्ये काय दिसतंय? पहिल्या पिक्चर मध्ये, व्हेरी गुड, दिशा गुजराणी, व्हेरी नाईस आन्सर बाय यू. मदर बर्ड अँड हर चिल्ड्रन. मदर बर्ड अँड हर चिल्ड्रन, पक्षिणी आणि तिचे पिल्ल. बरोबर आहे. दिशा गुजराणी, प्रज्ञा गायकर, अग्रवाल, जाधव, वाघ, पाटील, आहेर, कांबळे, गरुड, चौधरी, भुटा, राजोळेने काय लिहिलं नाहीये, गोडके, ध्रुव दीक्षित, वेताळ, घुले, हिरण, गवळी, आभाळे, झनकर, भुजाणी, आहेर, सोनावणी, मोरे, पराशरे, चतुर्वेदी, जैन, हिमांशु शर्मा, पवार, सोनावणी, अभिलाषा, राजवर्धन, अजिंक्य, आलिया चनेगावकर, आयुष गोसावी, व्योम, अर्पिता गरुड, प्राजक्ता गोडके, सारंग कुलकर्णी, वाघ, सिद्धी, गौरव, चंद्रकांत शिंदे, भुटा, बिरारी, भागवत, कुटे, पाटील, जाधव, व्हेरी गुड बेटा, राजपूत, भोये, कोठावदे, वाबळे, राजोळे, वारंगुसे, कांबळे, देशपांडे, सारडा, भुरे, सोनावणी, उन्नीथन, पाटील and Rishabh Vision. Everybody gave the correct answer. Mother bird and her babies. गोडके and सारडा. ओके, मालसाने सार्थक. आता लक्ष द्या इकडे. काय होतं, ही पिल्लं नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली असतात. त्यांच्या पंखामध्ये अजिबात बळ नसतं. त्यांच्या पंखामध्ये ताकद नसते. त्यांच्या पंखामध्ये शक्ती नसते. आणि मग ते उडण्याचा प्रयत्न करतात. स्टील they are trying to fly in the air. आणि त्यामुळे बघा तुम्ही सेकंड पिक्चर मध्ये काय दिसतंय? व्हॉट यू सी इन सेकंड पिक्चर. इन सेकंड पिक्चर व्हॉट यू सी. तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतं आहे? दुसऱ्या चित्रामध्ये, दुसऱ्या, नीट बघा, नीट बघा, नीट बघा. Birds are trying to fly but they don't have that much of power in their wings and still they are trying to fly. मग काय होणार? हवेत उडणारे पक्षी दिसतायत का? बघा. अभिलाषा खोडे एकदम बरोबर उत्तर दिलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय झालंय? मग आता या पंखांची, या पक्षिणीच्या जे पिल्लं आहेत त्या पिलांच्या पंखामध्ये अजिबात बळ नाहीये. स्टील दे आर ट्राइंग टू फ्लाय. आणि जेव्हा ते उडण्याचा प्रयत्न करतील, दॅट टाइम व्हॉट विल हॅपन? ते धरणीवर पडतील, जमिनीवर पडतील. दे विल फेल फ्रॉम द ट्री, असं म्हटलंय. फॉलिंग वाईल फ्लाइंग. हवेत उडण्याचा प्रयत्न करताना ते खाली पडतील. ते प्रयत्न करतायत उडण्याचा, पण प्रयत्न करता करता काय होणार आहे? ते लगेच उडू शकणार नाही. मग काय होतील? मग ते खाली पडतील. बरोबर आहे. नाईस आन्सर बाय एव्हरीबडी. मग ते त्या ठिकाणी खाली पडतील. मग मला सांगा, तिसऱ्या पिक्चर मध्ये काय दिसतंय? व्हॉट यू सी इन थर्ड पिक्चर.
व्हॉट यू सी इन थर्ड पिक्चर प्लीज. तिसऱ्या पिक्चर मध्ये काय दिसतंय? तिसऱ्या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय प्लीज? इन थर्ड पिक्चर व्हॉट यू विल सी. तुम्हाला काय दिसतंय तिसऱ्या पिक्चर मध्ये प्लीज? पटापट 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 टाइप करा, वेळ वाया घालवू नका. ओके, लावण्या म्हणते पक्षिणी त्यांच्याकडे झेप घेते. हिर भोजानी म्हणतोय मदर बर्ड सेव्हिंग हर चिल्ड्रन फ्रॉम फॉलिंग. पक्षिणी तिच्या पिल्लांकडे झेप घेते त्यांना वाचविण्यासाठी. मदर बर्ड सेव्ह हर बेबी बर्ड असं अभिलाषा खोडे म्हणाली. राजपूत म्हणतो इतना पिल्लाला वाचवते, झेप घेऊन वाचवते. पक्षिणी झेप घेऊन वाचवते. निकिता परेरा म्हणते. अर्पिता गरुड म्हणते बर्ड मदर इज टीचिंग हर चाइल्ड टू टीच हाऊ टू फ्लाय. ओके, मदर बर्ड गोज टू सेव्ह हर चाइल्ड. ओके, पक्षिणी झेप घेऊन तिच्या पिल्लांना वाचवते. मदर इज टीचिंग. ओके, मदर बर्ड इज हेल्पिंग देम टू फ्लाय. ओके, सो एव्हरीबडी इज रायटिंग द परफेक्ट आन्सर. सगळेजण खूप छान उत्तर लिहित आहेत. भोये, देशपांडे, विजन, हंडोरे, पवार, पाटील, शिंदे, जाधव, भागवत, पाटील, भुरे, बारंगुसे, गायकर, वाबळे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एव्हरीवन्स आन्सर इज करेक्ट. म्हणजे इन शॉर्ट काय झालंय बघा, पक्षिणीची पिल्ल अंड्यातून बाहेर आलेली आहेत. त्यांच्या पंखामध्ये अजिबात बळ नाहीये, पण तरी ते उडण्याचा प्रयत्न करताय. उडण्याचा प्रयत्न करता करता काय होतंय, ते जमिनीवर पडतायत. जेव्हा ते जमिनीवर पडतायत तेव्हा काय होतंय, लगेच ती पक्षी थोडाही वेळ वाया न घालवता, क्षणाचाही विलंब न करता लगेच पटकन ताबडतोब इमिजिएटली लगेच त्या धरतीच्या दिशेने झेप घेते आणि आपल्या पिल्लाला वाचवते आणि पुन्हा त्याला चोचीमध्ये पकडून काय करते, नेस्ट मध्ये आणून ठेवते. सो व्हॉट इज हॅपनिंग वन्स अगेन सी. जेव्हा पक्षीचं पिल्लू जमिनीवर पडतं तर ती पक्षीने असं म्हणते का, बरं झालं पडला, आता तसाच राहा, मला काही घेणं देणं नाही, बी देअर. असं होत नाही. आपलं पिल्लू खाली पडलेलं आहे. शेवटी ती आई आहे, माता आहे, वात्सल्याची मूर्ती आहे, दयाळू आहे, कनवाळू आहे, मायाळू आहे, अपेक्षणेट आहे, प्रेमळ आहे. आणि त्यावेळेला मग ती पक्षिणी थोडाही वेळ वाया जाऊ देत नाही, क्षणाचाही विलंब करत नाही, पटकन ताबडतोब लगेच जमिनीच्या दिशेने झेप घेते आणि आपल्या पिल्लाला वाचवते. शी इज सेव्हिंग. ठीक आहे, मग याचा अर्थ काय बरं? जर तुम्हाला हे समजलं असेल, तुम्हाला पुढचा स्टॅन्झा समजलेला आहे. बघा माता या ठिकाणी, सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरिणी. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरिणी. सवेची म्हणजे लगेच, सवेची म्हणजे ताबडतोब, सवेची म्हणजे पटकन, सवेची म्हणजे थोडाही उशीर न करता, सवेची म्हणजे इमिजिएटली, सवेची म्हणजे क्षणाचा विलंब न करता. झेपावे म्हणजे झेप घेणे, पक्षिणी म्हणजे पक्ष्याची मादी, फिमेल बर्ड, पिली म्हणजे पिल्लू आणि धरणी म्हणजे जमीन. खरा धरणीचा अर्थ होतो धरती. धरणीचा अर्थ होतो धरती. धरणीचा अर्थ होतो धरती. धरणीचा अर्थ होतो धरती, अवनी, वसुंधरा. पण या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे जमीन. मग काय होतं बरं, जेव्हा पक्षिणीचं पिल्लू जमिनीवर पडतं तेव्हा ती पक्षिणी ताबडतोब लगेच पटकन जमिनीच्या दिशेने झेप घेते आणि आपल्या पिल्लाला वाचवते. शी इज सेव्हिंग हर. येस ऑर नो? ती आपल्या पिल्लाला काय करते, वाचवते. म्हणून काय म्हटलंय, सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरिणी. मग सगळा संदर्भ कुठे दिलेला आहे? संत नामदेवांनी त्यांना एवढंच सांगायचंय की ज्या पद्धतीने आई आपल्या पुत्राची, पक्षीन आपल्या पिलाची काळजी घेते, त्याच प्रमाणे हे विठ्ठला तू पण माझी काळजी घे. यू ऑल्सो टेक केअर ऑफ माइन. एव्हरीबडी अंडरस्टूड? सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरिणी.
सवेची म्हणजे लगेच, झेपावे म्हणजे झेप घेणे, पक्षिणी म्हणजे फिमेल बर्ड, पिली म्हणजे पिल्लू, पडताची म्हणजे पडणे, धरणी म्हणजे जमिनीवर. जेव्हा पक्षिणीचं पिल्लू जमिनीवर पडतं तेव्हा ती पक्षी लगेच ताबडतोब जमिनीची झेप घेते आणि आपल्या पिल्लाला वाचवते. त्याच पद्धतीने हे परमेश्वरा, जेव्हा जेव्हा माझं कार्य असेल त्या कार्यामध्ये कुठली अडचण आली तरी सुद्धा तू पटकन ते कार्य पूर्ण करण्यासाठी माझी मदत कर. अशा पद्धतीने आपले 3 स्टॅन्झा झालेले आहेत. अजून 3 स्टॅन्झा बाकी आहेत, पण ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. आता माझ्या काही महत्वपूर्ण सूचना आहेत, त्या सूचनांकडे नीट लक्ष द्या. त्या सूचनांकडे नीट लक्ष द्या. नाउ एव्हरीवन हॅज टू पे अटेन्शन टुवर्ड्स मी नाउ. आता हा चॅट बॉक्स बंद, चॅट बॉक्स टोटली बंद. नाउ एव्हरीबडी विल पे अटेन्शन टुवर्ड्स मी. Everybody will pay attention towards me. Now no chat box, no chat box, no chat box. Thank you. Okay, लक्षात घ्या, coming Sunday you are having Marathi offline test. You are having Marathi offline test. You are having Marathi offline test. You are having Marathi offline test on coming Sunday. त्यासाठी पोर्शन आहे हा अभंग अंकिला मी दास तुझा. त्यासाठी पोर्शन आहे जंगल डायरी आणि 3 रॅपिड रीडिंग, व्युत्पत्ती कोश, जगणं कॅक्टसचं जाता असताला. 3 रॅपिड रीडिंग, 1 लेसन आणि 1 पोएम. समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, शब्द समूहासाठी 1 शब्द आणि वाक्याचे प्रकार, वाक्य परिवर्तन. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पेपर द्यायचा आहे आणि सारडा यू कॅनॉट से बाय टू मी. मी अजूनपर्यंत तुला बाय केलेलं नाहीये, तर तू मला बाय करू शकत नाही. सारडा मी अजूनपर्यंत बाय म्हटलेलं नाहीये. हाऊ यू से बाय टू मी. से सॉरी फास्ट. सारडा, मी तुला अजून बाय म्हटलेलं नाहीये, तू मला बाय म्हणू शकत नाही. मी अजून सूचना देतोय, जोपर्यंत मी बाय म्हणत नाही तोपर्यंत तू मला बाय म्हणू शकत नाही. से सॉरी फास्ट. तर कमिंग संडेला आपण ऑफलाईन टेस्ट घेणार आहोत. 1 hour and 45 minutes. टेस्टची वेळ संध्याकाळची असेल. या संदर्भामधला तुम्हाला पूर्ण मेसेज आपल्या व्हॉट्सअपवर समजेल. त्याशिवाय तुम्हाला बोर्डचे आन्सर शीट्स विकत घेऊन ठेवायचे आहेत. यू विल राईट टेस्ट कंपल्सरी इन बोर्ड आन्सर शीट्स. यू विल राईट टेस्ट कंपल्सरीली ऑन बोर्ड आन्सर शीट्स. आणि सगळ्यात लक्षात घ्या, मी परीक्षा कशी घेणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही सर्व विद्यार्थी माझ्या समोरच उत्तर लिहिणार आहात. ते कसं काय वगैरे वगैरे, ऑल थिंग्स आय विल टेल यू ऑन थर्सडे और सॅटरडे. या सगळ्या सूचना मी थर्सडे किंवा सॅटरडेला देईल. पण लक्षात घ्या, पुन्हा सांगतोय, अभ्यास करा. द्वारका ब्रांचच्या विद्यार्थ्यांना नोट्स मिळालेल्या नाहीये. साफल्यमध्ये नोट्स मिळालेल्या आहे. बॉईज टाउन गंगापूरला नोट्स मिळालेल्या आहे. कृपया नोट्स मधून त्या धड्यांचा, जंगल डायरीचा अभ्यास करा. अंकिला मी दास तुझा अजून कविता बाकी आहे, आपली अभंग बाकी आहे, तो आपण पुढच्या वेळेला पूर्ण करू. आणि त्याचबरोबर जाता असताना जगणं कॅक्टसचं आणि व्युत्पत्ती कोश या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित करून ठेवा. आशिष सरडा, येस यू राईट, सॉरी, ओके, नो प्रॉब्लेम. बेटा, जोपर्यंत मी सॉरी, तू खूप छान आहेस, तू खूप चांगला आहेस, मस्त आहेस, मला माहिती आहे, पण असं करायचं नाही. टेक केअर नेक्स्ट टाइम. ओके, तर मग आपण ते बोर्डाच्या पेपरमध्ये आन्सर शीट मध्ये लिहिणार आहोत. ते तुम्ही विकत घेऊन ठेवा. 2-4 नका घेऊ, भरपूर विकत घेऊन ठेवा.
आणि मग ती कशी होणार, टेस्ट काय होणार या संदर्भामध्ये मी तुम्हाला नंतर सूचना देईल. साफल्य क्लासेसमध्ये एक लेसन बाकी आहे, तो मी माझ्या पद्धतीने बरोबर पूर्ण करेल, काळजी करू नका. पण टेस्ट सगळ्या ठिकाणी होणार. द्वारका ब्रांचलाही होणार, साफल्यमध्येही होणार, बॉईस्टाऊन ब्रांचलाही होणार, गंगापूर रोड ब्रांचलाही होणार आणि नाशिक रोड ब्रांचलाही होणार. एव्हरीवेअर इट विल, सगळ्या ठिकाणी परीक्षा असणार आहे. मग त्यामुळे तुम्हाला जी नोट्स दिलेली आहे त्या नोट्स मधून अभ्यास करा. त्यामध्ये ग्रामर पण आहे, समानार्थी आहेत, विरुद्धार्थी आहेत, लिंग आहे, वचन आहे, शब्द समूहासाठी एक शब्द आहे, सगळं नोट्स मध्ये आहे. त्याचबरोबर जंगल डायरी आहे, त्याचबरोबर तिन्ही रॅपिड रिडिंग पण आहेत आणि पहिला अभंग पण आहे. नोट्स मधून अगदी व्यवस्थित अभ्यास करा. यू विल गेट अ व्हेरी गुड मार्क्स, नो प्रॉब्लेम. 50 मार्कांचा पेपर असेल, 1 hour and 45 minutes. आणि लक्षात घ्या, तुम्ही सगळे माझ्या समोर बसून टेस्ट लिहिणार आहात, त्यामुळे नो प्रॉब्लेम. मध्ये कसं लिहिणार, काय लिहिणार या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज सांगणार नाही, तर सिक्रेट आहे. आय विल ओपन ऑन सॅटरडे और थर्सडे. ठीक आहे. आता आपण इथे थांबू. धन्यवाद. फिर मिलेंगे ब्रेक के बाद. टाटा, बाय बाय. आता आशीष सरडा, यू कैन से मी बाय, आई हैव नो प्रॉब्लेम. चलो बाय बाय. फिर मिलेंगे ब्रेक के बाद. अर्धा अभंग झालेला आहे, अर्धा अभंग नंतर होईल. थँक्यू व्हेरी मच. फिर मिलेंगे ब्रेक के बाद. टाटा, बाय बाय, सी यू. आणि सृष्टी बेदमुथा, यू आर फ्रॉम विच ब्रांच? सृष्टी बेदमुथा इथे नाव आहे. सृष्टी बेदमुथा, यू आर फ्रॉम विच ब्रांच प्लीज. तू कोणत्या ब्रांचची विद्यार्थिनी आहेस? कृपया प्लीज राइट डाउन ओव्हर देअर. सृष्टी बेदमुथा, यू आर फ्रॉम विच ब्रांच? प्लीज टाइप एज फास्ट एज यू कॅन. सृष्टी बेदमुथा, तू कोणत्या ब्रांचची विद्यार्थिनी आहेस? कृपया प्लीज टाइप ओव्हर देअर. फ्रॉम साफल्य, फ्रॉम बॉईस्टाऊन, फ्रॉम गंगापूर रोड आणि साफल्य तर नाहीच आहे बॉईस्टाऊनला. आय थिंक सो यू आर फ्रॉम द्वारका और आय थिंक सो यू आर फ्रॉम साफल्य क्लासेस. So please, you are from which branch? As early as possible, please type over there. Thank you my dear ones. Good night. फिर मिलेंगे ब्रेक के बाद.